तुम्हाला 3 थ्रो मिळतील. बरोबर आहे. पहिला जर थ्रो आउट ऑफ गेला तर दुसरा टाकण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, गोळा घेतला, गोळा घेऊन आतमध्ये एंटर केलंय तुम्ही. एंटर केल्यानंतर हातामध्ये गोळा पकडायचा आहे. जर गोळा टाकतेवेळी तुमचा पाय जर याच्या बाहेर गेला, किंवा या सर्कलच्या इन शॉर्ट सांगायचं म्हणलं तर या सर्कलच्या बाहेर तुमचा कुठलाही अवयव गेला तर तो तुमचा फॉल असेल. दुसरी गोष्ट, गोळा घेतला, तुम्ही गोळा थ्रो केलाय. थ्रो केल्यानंतर जर तुमच्या शरीराचा अवयव बॅलन्स जाऊन जर कुठलाही बाहेर गेला तर तो फॉल असेल. तिसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर ह्याच्यावरती जर पाय गेला, इथं कितीही लागू द्या तुमचा पाय, काही अडचण नाही. जर समजा याच्यावरती पाय घासला तर तुमचा फॉल असेल. चौथी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट, ज्यावेळी तुम्ही गोळा टाकताय, गोळा टाकून झाल्यानंतर त्या 2 जे रेषा उरलेल्या आहेत त्या रेषेच्या मागणच तुम्हाला बाहेर यायची. जर समजा तुम्ही गोळा टाकलाय, आउटात जरी गोळा टाकला आणि तुम्ही इथून जर बाहेर निघाले तर तो तुमचा फॉल असेल. ठीक आहे, नियम समजले सगळ्यांना. आता काय करायचं, 1 नंबर या ठिकाणी यायचे, 2 नंबर पुढल्या बाजूला थांबायचे. या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल, माझ्याकडनं काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुमची जर काही अडचण असेल गोळ्याच्या बाबतीमध्ये, सर हे अशी का, तर ते मला विचारू शकता तुम्ही. कोणाची काही अडचण आहे नाही. चलो चालू करू आपण. सुंदर, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. तुम्हाला 3 थ्रो मिळतील. बरोबर आहे. पहिला जर थ्रो आउट ऑफ गेला तर दुसरा टाकण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, गोळा घेतला, गोळा घेऊन आतमध्ये एंटर केलंय तुम्ही. एंटर केल्यानंतर हातामध्ये गोळा पकडायचा आहे. जर गोळा टाकतेवेळी तुमचा पाय जर याच्या बाहेर गेला, किंवा या सर्कलच्या इन शॉर्ट सांगायचं म्हणलं तर या सर्कलच्या बाहेर तुमचा कुठलाही अवयव गेला तर तो तुमचा फॉल असेल. दुसरी गोष्ट, गोळा घेतला, तुम्ही गोळा थ्रो केलाय. थ्रो केल्यानंतर जर तुमच्या शरीराचा अवयव बॅलन्स जाऊन जर कुठलाही बाहेर गेला तर तो फॉल असेल. तिसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर ह्याच्यावरती जर पाय गेला, इथं कितीही लागू द्या तुमचा पाय, काही अडचण नाही. जर समजा याच्यावरती पाय घासला तर तुमचा फॉल असेल. चौथी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट, ज्यावेळी तुम्ही गोळा टाकताय, गोळा टाकून झाल्यानंतर त्या 2 जे रेषा उरलेल्या आहेत त्या रेषेच्या मागणच तुम्हाला बाहेर यायची. आउटात जरी गोळा टाकला आणि तुम्ही इथून जर बाहेर निघाले तर तो तुमचा फॉल असेल. ठीक आहे, नियम समजले सगळ्यांना. आता काय करायचं, 1 नंबर या ठिकाणी यायचे, 2 नंबर पुढल्या बाजूला थांबायचे. या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल, माझ्याकडनं काही सांगायचं राहून गेलं असेल तर तुमची जर काही अडचण असेल गोळ्याच्या बाबतीमध्ये, सर हे अशी का, तर ते मला विचारू शकता तुम्ही. कोणाची काही अडचण आहे नाही. चलो चालू करू आपण. सुंदर, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.